नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गाजर हलवा बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतले। गाजर पहिले आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत, त्याची साल काढायची आहे आणि मग किसून घ्यायचे आहेत। गाजर जर जाड असतील तर त्याच्या आतमध्ये जो कडक भाग असतो अशा पिवळ्या रंगाचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कोवळे असतील तर गाजर संपूर्ण तशीच किसून घ्यायचे। आता हलवा बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तूप घातले। तूप थोडंसं गरम झालं की त्यात आवडीप्रमाणे आपल्याला सुकामेवा घालायचा आहे। इथे मी काजू आणि बदामचे तुकडे घातले। आता हे काजू आणि बदामचे तुकडे मी हलकेसे परतून घेतले। आता ह्यांना काढून घेऊया। आता जे तूप उरलंय त्याच्यामध्येच आपल्याला किसून घेतलेला गाजर घालायचा आहे। आता मध्यम आचेवर गाजर आपल्याला 1 ते 2 मिनिट तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। गाजर चांगला परतून झाला, आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर ह्याला 2-3 मिनिट चांगली वाफ द्यायची आहे। 2-3 मिनिटांनंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे। गाजर एकदा परतून घ्यायचे आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाव लिटर गरम केलेलं दूध घालायचं आहे। आता ह्याच्यात आपण खवासुद्धा घालणार आहोत, त्यामुळे दूध आपल्याला थोडंसं घालायचं आहे। दूध घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता दूध आटेपर्यंत आपल्याला ह्याला अधूनमधून ढवळत राहायचं आहे। इथे बघा दूध चांगलं आटलेलं आहे। एकदा हलवा चांगला परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। मी अर्धा किलो गाजरसाठी 150 ग्राम साखर घालते आहे। तुम्ही इथे साखर कमी जास्त करू शकता आणि 100 ग्राम आपल्याला ह्याच्यामध्ये खवा घालायचा आहे। आता साखर आणि खवा चांगलं मिक्स करून घेऊया। साखर आणि खवा व्यवस्थित मिक्स करून झाले आणि साखर वितळल्यामुळे बघा हा भरपूर असा पातळ झालेला आहे। आता मध्यम आचेवर 5 मिनिट ह्याला असंच ठेवायचं आहे, पण अधूनमधून ह्याला हलवत राहायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर बघा हलवा थोडासा घट्ट झालेला आहे। आता अजून 3-4 मिनिट मध्यम आचेवर ह्याला असंच ठेवायचं आहे आणि अधूनमधून ढवळत राहायचं आहे। आता परत 3-4 मिनिटांनी बघा, म्हणजे एकूण 8 ते 9 मिनिटांनी बघा हलवा चांगला घट्ट झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि तळून घेतलेले काजू बदामचे तुकडे घालायचे आहेत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट मध्यम आचेवर ह्याला परतत राहायचं आहे। 1-2 मिनिटांनंतर बघा इथे आपला गाजर हलवा तयार झालेला आहे। गॅस बंद करायचे आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।